काय देणार आहात याची ढुबळमानाने मांडणी कुठल्याही बजेटमध्ये असते, पण या बजेटमध्ये तसं काहीच आपल्याला दिसत नाही. तर उधारीचं सोंग घेत 2047च्या विकसित भारताच्या गोष्टी केल्या गेल्या आहेत. या एकंदरीतच बजेटचा जर आपण विचार केला तर नव्या 4 जाती वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी त्याच्यामध्ये मोदी ज्या पद्धतीने मांडतात त्या पद्धतीने मांडले. काय 4 जाती त्यांनी सांगितल्या तर गरीब, युवा, अन्नदाता, शेतकरी आणि महिला. आता तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे की जेव्हा जाती व्यवस्थेमध्ये आपण विचार करतो, जाती व्यवस्थेमध्ये अनुसूचित जाती जमातींना काही स्थान नाहीये, महिलांना काही स्थान नाहीये. आणि तसंच एक चित्र या अंतरिम बजेटमध्ये आपल्याला दिसून येते. बरं, ज्या जाती त्यांनी प्राधान्यक्रमाने मांडल्या त्या जातीसाठी तरी काय उपाययोजना त्यांनी केलेली आहे का? जेव्हा आपण गरिबीचा विचार करतो तेव्हा काही दिवसापूर्वी ऑक्सफॅमचा रिपोर्ट आला आणि या ऑक्सफॅमचा रिपोर्ट जर आपण विचारात घेतला तर ऑक्सफॅम असं म्हणतं की भारतामध्ये जी आर्थिक विषमता आहे ती आर्थिक विषमता पराकोटीची गेली आहे. म्हणजे मनरेगाच्या अंतर्गत ग्रामीण भारतामध्ये एखाद्या कामगाराला जे किमान वेतन मिळत आहे ते किमान वेतन इतक्या तुटपुंज आहे की कापड व्यवसायामधल्या एखाद्या सीओचा जर एका वर्षाचा पगार असेल, तो पगार त्या कामगारांना मिळवायचा असेल तर त्याला 941 वर्ष लागतील. म्हणजे इतकी पराकोटीची आर्थिक विषमता आज देशामध्ये आहे जी ब्रिटिश भारतापेक्षा जास्त आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये निर्मला सीतारामन एक धादांत खोटं स्टेटमेंट करतायत की भारतातल्या ऍव्हरेज लोकांचं उत्पन्न हे 50% वाढ, जिथे कुठलीच आकडेवारी त्याला पूरक नाही. म्हणजे एक तर तुम्ही 2021 ची जनगणना केलेली नाहीये. जातगणना करण्याचा तर खूप दूरचा प्रश्न, त्याला तुम्ही निकाली काढलेला आहे. देशाची जनगणना तुम्हाला 2021 मध्ये तुम्हाला करायला हवी होती, ती केलेली नाहीये. जे तुम्ही जीडीपीचे आकडे देतायत त्या जीडीपीच्या आकड्यावर IMF नी चांगलंच तोंडसूक घेतलेलं आपल्याला दिसतं. रादर भारत सरकारच्या थोबाडीत मारलेला आहे, कारण IMF असं म्हणताय की जे कर्ज तुमच्यावर आहे ते कर्ज जीडीपी पेक्षा जास्त आहे. म्हणजे मोदी सरकार जेव्हा सत्तेत आलं तेव्हा 55 लाख कोटी या देशावर आणि देशवासियावर कर्ज होतं. आज ते कर्ज 205 लाख कोटी आहे. त्याच्यामुळे जे तुम्ही सांगताय की आम्ही $1 ट्रिलियन इकॉनॉमी आहे, ती $1 ट्रिलियन इकॉनॉमी फुगवलेली आकडेवारी आपल्याला दिसते. ती आकडेवारी कुठल्याच अर्थाने तिथे त्याला तुम्हाला सबस्टॅन्शिएट करताना दिसत नाही. म्हणून जे निर्मला सीतारामन सांगतायत की 50% उत्पन्न वाढलेलं आहे, ते तसं उत्पन्न वाढलेलं नाही. म्हणजे उदाहरण जर घ्यायचं असेल तर एखाद्या गावामध्ये 50 लोक आहेत की ज्याचं उत्पन्न 5 लाख आहे आणि 1000 लोक आहेत ज्याचं उत्पन्न वर्षाचं 25,000 आहे. तुम्ही ऍव्हरेजली सांगताय की नाही 47-48 हजार उत्पन्न झालंय, पण ते 50 लोकांचं वाढलंय. आणि म्हणून या देशामध्ये जेव्हा आपण परत त्या रिपोर्टचा उल्लेख करतो तेव्हा भारतातल्या 10% लोकांकडे या देशातल्या 70% लोकांची वेल्थ आहे, 70% वेल्थ आहे. आणि ती आर्थिक विषमता दूर करण्याच्या अनुषंगाने इथे काही तरतुदी केल्या गेल्या आहेत का? यांच्या विकसित भारतात गरिबांसाठी काही तरतूद आहेत का? तर नाही. तर तुम्हाला आजही देशामध्ये 80 करोड लोकांना अन्न द्यावं लागत आहे, मोफत अन्न द्यावं लागत आहे आणि ती तुम्हाला तरतूद वाढवावी लागत आहे. याचाच अर्थ असा की उत्पन्नामध्ये वाढ झालेली नाही. बरं, ज्या गोष्टी तुम्ही करताय उत्पन्न वाढीच्या संदर्भातल्या, 1 रुपयातला 28 पैसा कुठून येतोय? तर कर्जातून येतो. आणि रुपयातले 20 पैसे कुठे चालले? तर इंटरेस्ट पेमेंट मध्ये चालले, व्याज देण्यामध्ये चालले. त्याच्यामुळे काही नवीन एक उद्योग होत आहेत का? तर नवीन एक उद्योग होत नाहीत. नोकऱ्या कुठे मिळत नाही. बेरोजगारीचा दर देशामध्ये आज वाढलेला आहे, ज्याच्यावर कुठल्याच चर्चा या बजेटमध्ये आपल्याला दिसत नाही. त्याच्या संदर्भातली आकडेवारी सुद्धा मांडलेली दिसत नाही. जी आकडेवारी मांडली जात आहे बाकीच्या संस्थांकडून ती खोटी आहे असंच भारत सरकार त्याच्यामध्ये सांगतं. म्हणजे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेचीच आकडेवारी आपल्याला सांगते की पोषण किती भयावह या देशातलं झालं. आणि तरी सुद्धा
या देशातलं जे काही राजकीय कथन आहे त्या राजकीय कथनाच्या माध्यमातून तुम्ही मुलांना साधं अंडे घालून येऊ घालत नाही. ही परिस्थिती या सगळ्या आपल्याला आकडेवारीवरून दिसते. आणि जे जे प्राधान्यक्रमाने गरीब म्हटलं आहे किंवा अन्नदाता म्हटलं आहे, या अन्नदाताचा जर आपण विचार केला तर प्रधानमंत्री फसल बीमा योजना, या फसल बीमा योजनेमध्ये 2023-24 ला 1500 कोटीची तरतूद होती, ती आता 14,600 कोटी केली. म्हणजे 400 कोटींनी ती कपात केली आहे फसल बीमा योजनेमध्ये. तसंच आतापर्यंत भाषणामध्ये मोदी म्हणत आले आहेत की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करू. महाराष्ट्रातलं डबल इंजिन सरकार सुद्धा हेच सांगत आलेलं आहे. पण पीएम आशा नावाची जी योजना आहे जी शेतकऱ्यांसाठी त्यांचं उत्पन्नाचे संरक्षण देते, ती 2200 कोटी 23-24 ला होतं, ते कमी करून 1737 कोटी केलं. म्हणजे साधारणतः 463 कोटीची कपात या योजनेमध्ये केली आहे. तसंच किसान सन्मान योजनेचं झालेलं आहे. त्यामुळे ना गरिबांसाठी, ना शेतकऱ्यांसाठी किंवा ज्या युवकावर आपण वारंवार सांगतो भारताच्या लोकशाहीचा आणि भारताचा गौरव करत असताना की सगळ्यात यंग पॉप्युलेशन देशामध्ये कुठल्या जगात असेल तर ती भारतामध्ये आहे. पण मग अशा एम्प्लॉयमेंट गॅरंटीच्या योजना जी आहेत त्याचं काय झालंय तर एकीकडे प्रधानमंत्री सांगतात की नाही आम्ही रोजगार उपलब्ध करून दिले, पण प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम मध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 650 कोटींनी तरतूद कमी करण्यात आली. म्हणजे युवकांच्या संदर्भामध्ये सुद्धा आणि युवकाच्या संदर्भात मांडणी करत असताना निर्मला सीतारामन यांनी शालेय एज्युकेशनामध्ये काय स्थिती आहे, माध्यमिक एज्युकेशनामध्ये काय स्थिती आहे, उच्च माध्यमिकामध्ये काय परिस्थिती आहे याचा कुठलाही विचार केलेला नाही. एकीकडे सांगितलं की आम्ही इतके IITs वाढवले आहेत, इतके IIM वाढवले आहेत, पण वास्तविकता ही आहे की UGCचे पैसे कमी केले. सोशल एज्युकेशन किंवा सोशल सायन्स रिसर्च मध्ये जी UGC कार्यक्रम चालवत होती इम्प्रेस नावाचा, तो कार्यक्रम बंद केलेला आहे मागच्या 2 वर्षापासून. म्हणजे युवकांना जो पैसा द्यायला पाहिजे इव्हन पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप मध्ये तो शेड्यूल कास्टचा तुम्ही कमी केला, तो शेड्यूल ट्राईबचा तुम्ही कमी केला. नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसी म्हणतात, ओबीसीचा त्यांनी पैसा कमी केला. भटक्या विमुक्तांचा सुद्धा पैसा कमी केलेला दिसतो. आणि आता इलेक्शनचा वेळ आहे म्हणून मायनॉरिटीजच्या स्कॉलरशिप मध्ये पैसे वाढवलेले दिसतात. पण तुम्ही रिवाइज एस्टिमेट जर बघितलं तर 600 कोटीवरून 215 कोटीवर तुम्ही आले. म्हणजे जी शिक्षणाच्या संदर्भात जी तरतूद करायला पाहिजे होती ती तरतूद नाहीये आणि तुम्ही नवीन शिक्षण धोरणाच्या संदर्भात तिथे बोलत आहात. तसंच महिलांच्या संदर्भामध्ये झालं आहे की महिलांच्या संदर्भामध्ये ज्याचा सगळ्या रेल्वे स्टेशनवर तुम्हाला एका महिलेसोबत मोदी तिथे उभे आहेत, हा खर्च तुम्ही करतायत, आम्हाला पाहिजे नाही पाहिजे तो खर्च. तो खर्च त्या सामर्थ्याच्या संदर्भामध्ये जी योजना आहे उज्ज्वला योजना किंवा प्रधानमंत्री मातृवंदन योजना, सामर्थ्य म्हणून ज्याला मांडलं जातं, ते मागच्या वर्षी 2581 कोटीची तरतूद होती, ती आता कमी करून 2516 कोटी केली. म्हणजे ना उज्ज्वला आहे आणि उज्ज्वलात तुम्ही जे सिलेंडर देत होते तेही लोकांनी त्या उज्ज्वला बाईंनी फेकून दिले आहे, अशी परिस्थिती आहे. आणि मिशन शक्तीसाठी सुद्धा ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये कुठलाही वाढ केलेला नाही. म्हणून ज्या जाती तुम्ही मांडताय त्या जाती व्यवस्थेमध्ये प्राधान्यक्रमाने ज्यांना मांडलं त्यांनाच कुठली तरतूद नाही आहे, तर तिथे दलित आदिवासींना काय तरतूद असणार? दलित आदिवासींच्या संदर्भामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जो पैसा दिला जातो तो पैसा दिला जरी असला तरी इफेक्टिव्हली टार्गेटेड ज्या योजना आहेत, म्हणजे आता 51,08,780 कोटीचा बजेट आहे, त्यापैकी 1,21,023 कोटी तुम्ही शेड्यूल कास्टला दिले, शेड्यूल ट्राईबला दिले, 1,65,598 कोटी शेड्यूल कास्टला दिले. पण इफेक्टिव्हली फक्त 44,282 कोटी हे अशा योजनांसाठी खर्च आहे जो शेड्यूल कास्टच्या कामाचा आहे. आदिवासींसाठी जी तरतूद आहे त्यातली ज्या योजना आहेत त्या फक्त 36,000
212 कोटीच्या आहेत. बाकीचा साधारणतः 70-80 हजार कोटीच्या अशा योजना आहेत की ज्याचा काही एक उपयोग समाजाला होत नाही, समुदायाला होत नाही. उदाहरणादाखल मी तुम्हाला एक योजना सांगतो, म्हणजे मजेशीर योजना आहे. तुम्ही जर जे अमरेला स्टेटमेंट येतं अलोकेशन फॉर वेलफेअर ऑफ शेड्यूल कास्ट, याच्यासाठी जर तुम्ही एक बघितले तर त्यात तुम्हाला हे दिसेल की एक मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे. त्या मिनिस्ट्रीला 1437 कोटी शेड्यूल कास्टच्या बजेट मधून तुम्ही देताय. त्यातली एक योजना आहे मॉडिफाईड प्रोग्राम फॉर डेव्हलपमेंट ऑफ सेमीकंडक्टर अँड डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम इन इंडिया. आता या प्रोग्रामच्या या स्कीमच्या तपशिलामध्ये आपण जर गेलो तर त्याचा समुदायासाठी शेड्यूल कास्टच्या इंडिव्हिज्युअल मधून किंवा समुदाय म्हणून किंवा एखाद्या शेड्यूल्ड एरियामध्ये आदिवासी राहतात म्हणून त्या योजनेचा काही एक उपयोग ना व्यक्तीला आहे, ना समुदायाला आहे, ना त्या गावाला आहे, शेड्यूल्ड एरिया मधल्या सगळ्या लोकांना. त्याच्यासाठी शेड्यूल कास्ट मधले साधारणतः 573 कोटी तुम्ही दिले आणि तसंच आदिवासीमधले 482 कोटी तुम्ही दिले. आता हे साधारणतः 1000 कोटी तुम्ही जे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या पैशातले दिले त्याचा काही एक उपयोग नाही. त्याच्यापेक्षा तो पैसा तुम्ही शिक्षणासाठी लावा. तर शिक्षणाची तरतूद कमी करायची आणि अशा योजनांमध्ये हा निधी पळवून टाकायचा. म्हणून ज्या टार्गेटेड योजना आहेत त्या फक्त 40-50 हजार कोटीच्या आपल्याला दिसतात. बाकीचे 70-80 हजार कोटी हे वेळोवेळी या सरकारने बाय डिझाईन पळवलेले आहेत. प्रियदर्शी तेलंग सरांनी जी काही मांडणी केलेली आहे त्यालाच धरून एखाद दुसरे मुद्दे मी मांडणार आहे. विशेषतः आदिवासींच्या बाबतीमध्ये आजही ज्या जुन्या स्कीम्स आहेत त्याच स्कीम्स कार्यान्वित होताना दिसतात. बदलत्या परिस्थितीमध्ये म्हणजे गेल्या 70 वर्षांमध्ये जो काही बदल झाला त्याची दखल न घेता पारंपरिक पद्धतीने योजना लादल्या जात आहेत. याच्यामध्ये विशेषतः आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे शिक्षण सारखी जी महत्वाचं जे क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये प्रायमरी टू म्हणजे KG टू PG या संदर्भामध्ये आदिवासींचा दलितांचा जो शिक्षणाचा अधिकार आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय. आणि त्या प्रमाणामध्ये बजेट अलोकेशन ज्याला आपण म्हणतो बजेटचं वितरण, निधीचं वितरण किंवा त्याची तरतूद होताना दिसत नाही. आपल्याला माहिती की गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रामधले अनुसूचित जाती जमातीचे जे विद्यार्थी आहेत आता साधारणतः पहिली किंवा दुसरी पिढी शिक्षणामध्ये येताना दिसते. आणि PhD साठी त्यांनी आंदोलन केले, PhD साठी फेलोशिप मिळावं, त्यासाठी आंदोलन करण्याची वेळ ही दलित आणि आदिवासी विद्यार्थ्यांवर येते. पुरेशा प्रमाणामध्ये म्हणजे विद्यार्थ्यांना PhD करायचं आहे. आपल्याला माहिती की अलीकडे अजित पवार उपमुख्यमंत्री म्हटले की PhD करून तुम्ही काय दिवे लावणार आहात. अशा पद्धतीची भूमिका राज्यकर्त्यांकडून येते. आणि दुसरीकडे दलित आदिवासी समाजातली एक पिढी मात्र उच्च शिक्षण घेऊ इच्छिते. म्हणजे हा जो ही जी विसंगती आणि विरोधाभास एकूण राज्यकर्त्यांच्या भूमिकांमध्ये दिसते ती एका अर्थाने अन्यायकारक आहे आणि भेदभाव करणारी अशी ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे जे महत्वाची क्षेत्र आहेत त्याच्याकडे लक्षाधारित योजना पाहिजे. म्हणजे ज्याचा उल्लेख आता सरांनी केला असेल, मला थोडा उशीर झाला, परंतु लक्षाधारित योजना, नोशनल स्कीम्स आणि टार्गेटेड स्कीम हा जो एक महत्वाचा मूलभूत फरक आहे त्याच्याकडे आपलं खरं लक्ष वेधण्याची, आपण लक्ष देण्याची गरज आहे. टार्गेटेड स्कीम जी असते तिच्या माध्यमातून थेट लाभार्थ्याला ती योजनेचा लाभ होतो. परंतु नोशनल ज्या स्कीम्स आहेत त्या मात्र या एकंदरीत त्या व्यक्तीपर्यंत पोहोचताना दिसत नाही. त्याचं उदाहरण आता सरांनी दिलं की जी सेमीकंडक्टर जी योजना आहे त्याच्यामधून ते आपल्याला दिसतं की कशा पद्धतीने केवळ निधी दिल्यासारखं दाखवायचा, प्रत्यक्षात निधी मिळणार नाही दलित आणि आदिवासी समाजाला, व्यक्तीला, याची सुद्धा तरतूद करायची, नियोजन करायचं, ही एक विसंगती आहे. आणि याकडे राज्यकर्त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. एकच मुद्दा मांडतो शेवटचा, तो म्हणजे कायद्याची गरज आहे. ज्या पद्धतीने पुरेशा प्रमाणामध्ये
म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निधी मिळणं दलित आदिवासींना हा एक भाग आहे. तो निधी जो आहे तो साधारणतः टार्गेटेड स्कीम्सच्या माध्यमातूनच तो गेला पाहिजे, जास्तीत जास्त निधी. हा दुसरा ऍस्पेक्ट आहे. तिसरा म्हणजे हा सगळा जो निधी आहे तो वेळेत खर्च झाला पाहिजे. घाईघाईमध्ये मग शेवटी फेब्रुवारी मार्च एंडिंगला तो काहीतरी घाईघाईत खर्च करायचा हे थांबलं पाहिजे. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तो निधी जो आहे दलित आदिवासीच्या वाट्याला आलेला तो अन्यत्र ट्रान्सफर केला गेला नाही पाहिजे. दुसऱ्या योजनांसाठी कोणातरी बिगर दलित आणि बिगर आदिवासींच्यासाठी तो खर्च नाही केला गेला पाहिजे. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचा अपव्यय होता कामा नये. तो त्याच वार्षिक याच्यामध्ये खर्च केला गेला पाहिजे. आणि जे अधिकारी कर्मचारी हा निधी वेळेत खर्च करणार नाही त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. अशा स्वरूपाचा जो कायदा आहे तो राज्यात पण व्हायला पाहिजे आणि केंद्रामध्ये पण तसा कायद्याची मागणी गेले 10-12 वर्ष ही मागणी सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या मागणीकडे लक्ष द्यावं. ज्या पद्धतीने तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेशने कायदा केला बजेटच्या साठी तसा कायदा महाराष्ट्राने करावा. या आमच्या मूलभूत मागण्या आहेत. या मागण्यांकडे आपण कृपया प्रसिद्धी माध्यमांनी लक्ष वेधावं अशी या ठिकाणी विनंती करतो आणि आभार मानतो. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या नुसार की दलित आणि आदिवासी यांच्या महिलांवरील अत्याचार म्हणजे एकूणच अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे हे जी परिस्थिती बघतोय आपण त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटीचे केसेस भरपूर आहे. राजस्थानची केस तर सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्रात होत आहे, सर्व राज्यात आहेत. म्हणजे एक लहान मुलगा पाणी पितो म्हणून त्याला ब्रुटली मारण्यात आलेलं आहे. अशा बऱ्याच केसेस या देशभर होतात आहे. त्याच्यामध्ये महिलांच्या अत्याचाराच्या संख्येतही वाढ केलेली आहे. म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मध्ये 13% अत्याचाराच्या संख्या वाढलेल्या दिसतात. म्हणजे मागच्या वर्षी 50,000 संख्या होत्या अॅट्रॉसिटीच्या, त्या 57,000 झाल्या. आणि याच्यामध्ये आणखी पाहिले की महिलांच्या अत्याचाराचे प्रमाण बरंच वाढलेलं आहे. परंतु जर आपण अॅट्रॉसिटी ऍक्ट वर पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप तुटपुंजी जी रिहॅबिलिटेशनसाठी आहे किंवा ऍक्ट साठी खूप कमी तरतूद यामध्ये करण्यात आलेली आपल्याला दिसते. आणि पुढे जाऊन आपण फक्त म्हणतो की शिक्षण म्हणजे महिला बजेट जेंडर बजेट स्टेटमेंट हे विशेष पुरवलं जातं. जेंडर बजेट स्टेटमेंट हे केंद्र स्तरावर मांडण्यात येतं. पण त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की केवळ 5% बजेट हा महिलांना आवंटित करण्यात येतो. आणि त्यामध्येही जर आपण स्कीम्स पाहिल्या तर त्याला जो बजेट पुरवला जातो तो खूप अगदी नगण्य असतो. म्हणजे खूप. आणि याच्यामध्ये सांगितलं की शिक्षणावर भर दिलाय महिलांच्या, पण महिलांच्या शिक्षणाच्या काही स्कीम्स आपल्याला दिसत नाही. म्हणजे हॉस्टेल आणि 10वी 12वी इथपर्यंत शिक्षणाच्या आपल्याला तरतुदी दिसतात. हायर शिक्षणामध्ये म्हणजे उच्च शिक्षणाच्या खूप कमी संधी आपल्याला मुलींना देण्यात आलेल्या आपल्या एकंदरीत बजेटमध्ये दिसतात आपल्याला. आणि तसंच जर आपली मेन हे आहे की आणि ह्याच्यामध्ये दलित आदिवासी महिलांना 0.5% म्हणजे एकदमच कमी बजेटरी प्रोव्हिजन याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. तर एकंदरीतच आपल्याला सांगावं वाटते की बजेट ही तरतूद ही म्हणजे 74-75 मध्ये जरी आता आपल्याला 75 वर्ष झाले आहेत रिपब्लिकन आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला. 74-75 मध्ये पहिल्यांदा एससीपी आणि टीएस म्हणजे ट्राईब आदिवासींसाठी 74-75 मध्ये हा स्पेशल फंड आला की ज्याच्यामुळे आर्थिक परिस्थिती एकत्र होईल म्हणजे समान होईल असा उद्देश होता. परंतु आजही आपल्याला दिसते की तशी परिस्थिती आलेली नाही. आजही आपल्याला दलित आदिवासी आणि इतर समाज याच्यामध्ये आर्थिक परिस्थिती आहे ती दिवसेंदिवस वाढण्यातच आलेली आहे. म्हणजे जसं सरांनी सांगितलं की फक्त 10% लोकांकडे 70% वेल्थ कलेक्शन आहे आणि ही दरी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. तर त्याच्या अनुषंगाने या बजेटमध्ये सोयी सुविधा करण्यात आल्या पाहिजे होत्या. परत तसंच पीएम मुद्रा महिलांसाठी एंटरप्रिनरशिपच्या स्कीम्स आहेत. परंतु जर आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन पाहिलं म्हणजे या बजेट स्पीच मध्ये पण सीतारामन मॅडम म्हणतात की याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशनवर आमचा भर आहे. पण ऍक्च्युअल मध्ये इम्प्लिमेंटेशन जर आपण बघू तर ते खूप पुअर आहे. म्हणजे महिलांना बिझनेस कसे करायचे ह्याचे आपल्याला खूप प्रशिक्षण कार्यक्रम राबवले पाहिजे. पण तसे ट्रेनिंग आणि स्किल डेव्हलपमेंटचे आपल्याला कमतरता दिसते आणि त्याच्यामुळे त्या महिला किती बिझनेस पुढे नेऊन आत्मनिर्भर होतील ह्याचाही विषय
चर्चा करण्याची म्हणजे खूप गरज आहे की ज्याच्यामुळे खरंच महिला या आत्मनिर्भर होऊन आपल्या पायावर उभं राहतील. तर शिक्षण आणि रोजगार याच्यामध्ये महिलांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आणि बजेटमध्ये हे महिलांना कमीत कमी 30% राखीव निधी असला पाहिजे आणि जो टार्गेटेड असला पाहिजे की आपल्याला दिसते की याच्यामध्ये जरी दलित आदिवासींसाठी बजेट असला तरी ते टार्गेटेड स्कीमसाठी खूप कमी खर्च दिसतो आपल्याला. तर जास्तीत जास्त बजेट हा महिलांना टार्गेट करूनही व्हायला पाहिजे की जेणेकरून खरंच ज्या नवीन जाती आपल्याला सांगितल्या या बजेटमध्ये की नारी शक्ती पण उदयास आले पाहिजे आणि तो मेन पाया आहे. जर आपल्याला राष्ट्र घडवायचं आहे तर नारी शक्ती पण घडली पाहिजे असं बजेट स्पीच मध्ये आपल्याला दिसतं. तर हे जेव्हापर्यंत आर्थिक तरतूद करण्यात येणार नाही तोपर्यंत महिला सक्षमीकरणाच्या योजना या खूप आपल्याला त्याच्यावर खूप काम करावं लागेल. त्यावर मी पुढे प्रभाकरांना सांगते. आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की जेव्हा केव्हापासून हा बजेटरी प्रावधान दलित आणि आदिवासींच्यासाठी शासनानं निर्माण केलं तेव्हापासून मुळातच अतिशय कमी प्रमाणामध्ये बजेट हे दलित आणि आदिवासींच्या वाटेला आलेलं आहे. त्याबरोबरच जेवढं केवढं आलेलं आहे ते सुद्धा नीटपणे त्याचं डिस्ट्रीब्युशन न झाल्यामुळं ज्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत कधीही त्या नीटपणे पोहोचलेल्या नाहीत. मुळातच दलित आणि आदिवासींची जी आशा आहे गव्हर्नमेंटकडून ती अतिशय निराशावादी आहे. कारण अपेक्षा असली तरी सुद्धा ते नीटपर्यंत त्यांच्यापर्यंत कधी पोहोचलं नसलेलं नाही. आणि म्हणून दाभाडे सरांनी जे सांगितलं की राजस्थान असेल, तेलंगणा असेल किंवा आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, ह्या 2-3 राज्यांमध्ये दलित आणि आदिवासींच्या बजेटचा कायदा झालेला आहे आणि त्या बजेटचा कायदा झाल्यामुळं त्या ठिकाणी एक नव्या रूपानं दलित आणि आदिवासींच्या चेतना ज्या आहेत त्या पुढे गेलेल्या आहेत किंवा त्यांना त्याचा नीटपणे लाभ मिळालेला आहे. तर मांडणी एवढीच आहे याच्या माध्यमातून की जेवढी केवढी प्रावधान केलेलं आहे त्यामध्ये पळवण्याची सुद्धा बजेट किंवा वळवण्याची जी गव्हर्नमेंटची जी मानसिकता आहे ते नेहमी त्यामध्ये राहिलेली आहे. आणि दलित आदिवासींचा बजेटचा कायदा या राज्यामध्ये झाला पाहिजे. या फोरमच्या माध्यमातून काही गोष्टी आम्ही या ठिकाणी उपाययोजना म्हणून किंवा आणखी गव्हर्नमेंटने यावर नीटपणे लक्ष केंद्रित करावं या दृष्टिकोनातून आम्ही ठेवलेले आहेत. त्या अशा आहेत की बऱ्याच योजना जरी चांगल्या असल्या तरी त्याच्यासाठी अतिशय तुटपुंज तरतूद केलेली आहे. निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशा अनेक योजना आहेत ज्या समुदायाच्या ज्या विकासाकरता नाहीत त्या मात्र त्वरित बंद करण्यात आल्या पाहिजेत. आता मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती असेल, वसतिगृह असतील किंवा कौशल्य विकास योजनांसारख्या थेट लाभाच्या योजनांसाठी तरतूद जास्त करावी लागेल. वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढवण्यात यावी आणि लाभार्थ्यांना वेळेवर निधी हस्तांतरण किंवा वेळेवर व्हावे. शिक्षणाकरता परदेशी शिष्यवृत्ती योजनेचा निधी वाढवण्यात यावा. कारण या 2-3 राज्यामध्ये कायदा आहे तर अनेक विद्यार्थी त्यांचे परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेत आहेत. त्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचा मात्र आपल्याला विचार करावा लागेल, अतिशय कमी संख्या दिसते. विशेष घटक योजनेच्या अंतर्गत जवळपास 30% तरतूद ही अनुसूचित जाती जमातींच्या महिलांसाठी राखीव करण्यात आली पाहिजे आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी मजबूत यंत्रणा सुद्धा या ठिकाणी स्थापन करावी लागेल. मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग, कारण हाताने महिला उचलणारे जे लोक आहेत की त्यांच्यासाठी आपल्याला या ठिकाणी भरपूर नाही इथं दिसत नाही, तर मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग मध्ये सुद्धा गुंतलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी योजना पुन्हा सुरू करण्यात आल्या पाहिजेत आणि ही प्रथा दूर करण्यासाठी पुरेसे आवंटन त्याचं वितरण सुद्धा नीटपणे करण्यात आलं पाहिजे. दिव्यांग लोकांच्या गरजा लक्षात घेऊन सर्व शाळा आणि वसतिगृहे दिव्यांगासाठी अनुकूल केली पाहिजेत आणि हे सुनिश्चित करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. अनुसूचित जाती जमातीच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी वैधानिक चौकटीच्या अभावामुळे बहुतेक योजनांची अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून विशेष घटक योजनेकरता कायदा करण्यात आला पाहिजे. मी यानंतर प्रियदर्शी सरांकडे देतो. ऑपरेशन थ्रू या योजना पण जातात पण त्याच्यामध्ये असे आहे की एखादा उद्योग सुरू करणे याच्यासाठी फंड दिला जातो किंवा जो लोन आहे त्यांना स्मॉल, पण महिलांना बिझनेस करण्यासाठी ज्या स्किल्स आहेत त्या थोड्याशा खूप कमी पडतात. म्हणजे जरी पैसा आला तरी तो कसा करावा बिझनेस, म्हणजे त्याची लॉंग टर्म स्ट्रॅटेजी कशी असावी, प्लॅन कसं करावं, हे जे प्रशिक्षण देण्यात यायला पाहिजे ते आतापर्यंत म्हणजे आम्ही जे आता काम करतोय कम्युनिटी लेव्हलला ते खूप कमी आम्हाला दिसतंय. तर आम्ही सध्या त्या प्रयत्नामध्ये आहोत की वस्त्यांमध्ये जाऊन महिलांचे ट्रेनिंग वगैरे राबवणं हे आम्ही संस्थेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. पण याची खूप गरज आहे कारण महिलांना स्कीम्स आहेत, योजना आहेत, पण स्किल्स म्हणतो ना ऍक्च्युअली बिझनेस कसं करावे हे खूप गॅप दिसतो आपल्याला त्याच्यामध्ये. ते जास्तीत मला वाटतं त्याला जास्त भर देण्यात यावी असं.
आणि इव्हन म्हणजे आम्ही ज्याच्यामध्ये बघतो, म्हणजे आता मी उदाहरण सांगेन याच्यामध्ये असं की आता साधारण आपण सावित्रीबाई फुलेंची जयंती सेलिब्रेट केली, 175 वर्ष झाली पहिली शाळा सुरू होऊन, तरीही दलित आदिवासी महिलांपर्यंत एज्युकेशन इथपर्यंत गेलेलं नाही. म्हणजे आजही जरी आम्ही वस्ती पातळीवर घेतो तर साधारण 1-2 म्हणजे 50 महिलांपैकी 1 किंवा 2 महिला या ग्रॅज्युएट वगैरे असतात. 10वी ते तिथपर्यंत शिक्षण पोहोचलेलं नाही, म्हणजे तळागाळापर्यंत म्हणतो आपण, तिथपर्यंत शिक्षण हे अजून महिलांना अजूनपर्यंत पोहोचले नाही. म्हणजे जोपर्यंत शिक्षण येईल तेव्हा या सगळ्या गोष्टी क्रमाने होतील असं. आरोग्य, राहण्यासाठी घरं, वाहतुकीची सेवा ही शिकलेल्या लोकांची जबाबदारीपेक्षा राज्याची जबाबदारी जास्त आहे. म्हणजे देशामध्ये इथला वर्ग, तो मग कुठल्याही समाजाचा असेल, तो शिक्षित व्हावा, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी, वाहतुकीच्या सेवा सुरळीत व्हावा, ही सरकारची जबाबदारी आहे. लोक ती जबाबदारी आपल्या पद्धतीने पाळते. म्हणून मी तुम्हाला पुण्यातलंच उदाहरण देतो. पुण्यामध्ये आता 318 शाळा महानगरपालिकेच्या आहेत. म्हणजे त्या जास्त होत्या, कोविडच्या नंतर 318 शाळा महानगरपालिका चालवतात. या 318 शाळांपैकी फक्त 4 शाळा 12वी पर्यंत आहेत आणि फक्त 12 शाळा या 10वी पर्यंत आहेत. आता तुम्ही असं म्हणाल का की या वेगवेगळ्या समुदायातल्या लोकांनी शाळा सुरू कराव्या? म्हणजे हे जे धोरण आखायचं आहे ते धोरण शासनाने आखायचं आहे, ते सरकारने नीती धोरणं बनवायची आहेत आणि तशी तरतूद करायची. मुद्दा काय आहे की जेव्हा आपण या सगळ्या वर्गाचा, जो वंचित वर्ग आहे, मग शेड्यूल कास्ट असतील, शेड्यूल ट्राईब असतील, भटके विमुक्त असतील, ओबीसी असतील, याच्या शिक्षणाच्या तरतुदी तुम्ही बजेट बुक्स मध्ये बघा, त्या कमी कमी झालेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणायचं राष्ट्रीय नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये की तुम्ही सगळ्यांना शिक्षणाची संधी देणार आहात, पण ही आपल्याला फार मोठ्या प्रमाणात गॅप दिसते की प्रायमरी शाळा आणि सेकंडरी शाळेमधलं जे इन्फ्रास्ट्रक्चरल गॅप आहे, जे स्ट्रक्चरल गॅप आहे, ते खूप जास्त आहे. तुम्ही करा ना, 10 संस्था लावा तुम्ही अवेअरनेस वाढवण्याच्या अशा अनुषंगाने, पण शाळाच नसतील जिथे उपलब्ध, तिथे ते अवेअरनेस करून कसं होणार? म्हणजे आणि म्हणून याच्यासाठी जी तरतूद पाहिजे ती आपल्याला तरतूद दिसत. म्हणजे तुम्ही काय केलंय, कायदा जो तयार केला राईट टू एज्युकेशन ऍक्ट, तुम्ही केंद्रीय शाळा बघा बरं जाऊन एखाद्या वेळेस. त्या केंद्रीय शाळेमध्ये ग्राउंड असतो, प्लेग्राऊंड असतो, लॅबोरेटरी असते, अगाऊचे मास्तर असतात, 2 मास्तर सुट्टीवर गेले तरी शिकवणारा तिथे दुसरा शिक्षक उपलब्ध असतो. राईट टू एज्युकेशनच्या शाळा बघा तुम्ही, जिथे तुम्ही 2 खोल्या निर्माण केल्या त्याला तुम्ही शाळा म्हटलंय. मास्तर शाळेत गेला तर शाळेला कुलूप लावावं लागतं. म्हणजे ही जी विसंगती आणि विरोधाभास तुम्ही ज्या नीती धोरणामध्ये तयार केलेला आहे, आम्ही त्याला म्हणतो डिस्क्रिमिनेशन बाय डिझाईन. आणि म्हणून मग जी तरतूद करायला पाहिजे, जी भरीव तरतूद करायला पाहिजे, त्या शासनाने करायला पाहिजे, सरकारने करायला पाहिजे. ते प्रचार करून होणार नाही. सरकारने ती जास्त तरतूद करावी. उदाहरणादाखल म्हणजे आपण प्रधानमंत्र्यांच्या फ्लॅगशिप कार्यक्रम बघितले तर एकीकडे ते शेतकऱ्यांचं सांगताय, पण दुसरीकडे 4000 कोटीवरून 10,000 कोटी त्यांनी सोलार पॉवर ग्रीड मध्ये दिले. देशामध्ये सोलार प्रायव्हेट ग्रीडचं फक्त अदानीचं इन्व्हेस्टमेंट आहे तुम्हाला दिसतंय. म्हणजे 6,000 कोटी, 100 पटीनं जास्त तरतूद तुम्ही सोलार साठी करताय, पण शिक्षणासाठी तुम्ही कमी करत आले. म्हणजे हा नालायकपणा सरकार करताय आणि वरून परत लोकांनीच त्याचं हे करायचं. म्हणजे विठ्ठलरामजी शिंदे सारखे लोक फार कमी आहेत, तसे जास्तीत जास्त लोक व्हावेत हा उद्दिष्ट चांगला आहे, पण शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे. तुम्ही 1950 ला ते अग्रीमेंट केलं आहे 26 जानेवारी 1950 ला की आम्ही या वेलफेअर स्टेटमध्ये या सगळ्या गोष्टी करू. मग विकसित भारत लोकांना अशिक्षित ठेवून होणार आहे का? आता तुम्ही या सगळ्या अनालिसिसचा पाठपुरावा कसा करणार? हा पाठपुरावा करण्यासाठी जसं सरांनी तुमच्या पुढे मांडलं की तेलंगणामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये किंवा कर्नाटकामध्ये ज्या पद्धतीचा कायदा झाला आहे तो कायदा किमान अनुसूचित जाती जमातीच्या बजेटरी तरतुदीच्या संदर्भात व्हावा. त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या स्तरावर आम्ही एक प्रायव्हेट बिल सुद्धा केलंय. ते प्रायव्हेट बिल सुद्धा मांडण्यात आलं होतं, पण त्याची चर्चा झालेली नाही. हे खरं पाहता महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये वि.स. पागेंनी 1980 मध्येच रिकमेंडेशन केली होती. 1980 मध्येच महाराष्ट्रातल्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी ती रिकमेंडेशन मान्य केली, पण अजूनपर्यंत कायदा केलेला नाही.
देशभरामध्ये अनुसूचित जाती जमातीचं जे काही महाराष्ट्र मॉडेल देशभरामध्ये स्वीकारलं गेलं आहे, केंद्राच्या पातळीवर सुद्धा स्वीकारलं गेलं आहे, पण बाकीच्या राज्यात कायदा झाला नाही. महाराष्ट्रामध्ये तसा कायदा झालेला नाही. महाराष्ट्र राज्यात कायदा झालेला नाही. तेव्हा तुमच्या माध्यमातून आमची विनंती अशी आहे की असा कायदा व्हावा. याच्या अनुषंगाने हे जरा जास्त प्रभावीपणे मांडलं पाहिजे. आणि दुसरं असं की देशाच्या पातळीवर सुद्धा 2014ला सामाजिक न्याय मंत्रालयाने एक मसुदा त्यांच्या वेबसाईटवर मांडला अशा कायद्याच्या संदर्भात. तो मसुदा आता जेव्हा प्रधानमंत्री सांगत आहेत की नाही आम्ही मॅन्युअल स्कॅनिंगच्या लोकांसोबत ते बरेच कार्यक्रम घेतात, महिला नोंदण्याचं काम करतायत, त्यांना पुनर्वसित करा. आणि तो मसुदा जो 2014 मध्ये सामाजिक न्याय मंत्रालयाने मांडला होता, तो मसुदा परत लोकांच्या अभिप्रायासाठी मांडावा आणि त्याचा कायदा. आपण मागच्या 10 वर्षाचा पाहिलं, दरवर्षी ह्या 10,000च्या प्रमाणात वाढ झाली. म्हणजे कमी हो म्हणजे मागच्या वर्षी 50,000 होते, या वर्षी 57,000 झाले. त्याच्या आधी त्या साधारण 40,000च्या आसपास होत्या. म्हणजे ह्या कायद्याचं हे मेन काय होतं की केसेस कमी व्हायला पाहिजे किंवा त्याच्यावर कडक कारवाई झाल्यामुळे ते कमी होतील आणि अमेंडमेंट पण आले, म्हणजे सुधारित कायदा पण आपल्याकडे आला की जेणेकरून की ह्या केसेस कमी होतील. पण आपल्याला आम्ही अभ्यास पण केला याचा आणि स्वतः आम्ही केसेस पण फॉलो करतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की केसेस या वाढतातच आहे. आणि जे असं म्हणतात की ते आपल्याला दिसतं की इम्प्लिमेंटेशनचा म्हणजे आपल्याला फायनान्स मिनिस्टरच्या याच्यामध्ये पण बोलण्यामध्ये भाषणामध्ये पण दिसतं की इम्प्लिमेंटेशनवर त्यांचा जोर आहे. आणि जेव्हा आम्ही अॅट्रॉसिटीचे जे केसेस फॉलो करतो तर इम्प्लिमेंटेशन मध्ये आपल्याला खूप लॅक्युनास दिसतात, म्हणजे खूप कमतरता आम्हाला एकंदरीत आढळतात. आणि त्याच्यामध्ये महिलांच्या अॅट्रॉसिटीचे केसेस तर खूपच विभिन्न आहेत. म्हणजे केसेस खूप गंभीर केसेस आहेत आणि हे तुम्हाला गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट आहेत आणि हे तुम्हाला एनसीआरबीचे जे दरवर्षी रिपोर्ट पब्लिश होतो, म्हणजे आमच्याकडे पण आहे ते रिपोर्ट आम्ही पब्लिश करतो आमच्या माध्यमातून अॅनालिस्ट, आणि दरवर्षी एनसीआरबी रिपोर्ट पब्लिश करतात. तर त्याच्यामध्येही आपल्याला आकडेवारी मिळेल. तरतूद असते की या कायद्याच्या अंतर्गत अनन्य विशेष न्यायालय स्थापन झाले पाहिजे. 2016, 17, 17, 18, 18, 19, 20, 21 केंद्र सरकारने त्यांचे 50% महाराष्ट्र सरकारला दिले, पण महाराष्ट्र सरकारने एक नवा पैसाही त्याच्यावर खर्च केलेला नाही. आणि महाराष्ट्रामध्ये असे एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्ट नाही. तुम्ही पुण्याचा जर विचार केला, पुण्यामध्ये स्पेशल कोर्ट आहे. 2016 पासूनचे आताही प्रकरण प्रलंबित आहेत. म्हणजे 28 प्रकरणं आपल्याला 2016ची दिसतात. त्यातल्या 12 पेक्षा जास्त प्रकरणावर चार्ज सुद्धा फ्रेम केलेले नाहीत, अशी परिस्थिती आहे. म्हणून बाकीच्या राज्यांमध्ये, मध्य प्रदेशमध्ये विशेष पोलीस स्टेशन आहेत, विशेष न्यायालय आहेत. तसे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सुद्धा विशेष पोलीस स्टेशन आणि विशेष न्यायालय स्थापन करावे, जेणेकरून महाराष्ट्रातलं जे कन्व्हिक्शन रेट आहे ते महाराष्ट्रामध्ये 10% पेक्षा कमी आहे. ते कन्व्हिक्शन आपल्याला इम्प्रूव्ह करता